नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, श्रावण सोमवार तर ही अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. आणि यावर्षी 24 ऑगस्ट 2026 तर या दिवशी एकादशी आली आहे आणि श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार देखील आहे आणि त्याच्या पहिल्या दिवशी देखील पुत्रदा एकादशी आली आहे, जी स्मार्त एकादशी असे देखील म्हणतात. तर स्मार्त एकादशी म्हणजे काय, तर जे संन्यासी लोक आहे तर त्यांना ते लोक स्मार्त एकादशी ही धरतात आणि आपल्यासारखे सांसारिक लोक हे भागवत एकादशी धरतात. तर भागवत एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची कोणती सेवा करावी, भगवान शंकरांची देखील एक सेवा आपल्याला करायची आहे, उपासना कशी करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, एकादशी म्हटलं की भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. आणि या दिवशी आपल्याला काय करायचे असतं, तर प्रत्येक घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते. ज्यांना संतान प्राप्तीची सेवा करायची आहे तर त्यांनी 23ला किंवा 24 तारखेपासून देखील संतान प्राप्तीची सेवा ही तुम्ही करू शकता. कारण पुत्रदा एकादशी म्हणजे पुत्रप्राप्तीसाठी केली जाते. या दिवशी सेवा केली जाते आणि बऱ्याच जणांना याचा अनुभव देखील आलेला आहे. तर ज्यांना कोणाला संतान प्राप्तीसाठी सेवा करायची असेल तर त्यांनी 23 तारखेपासून किंवा 24 तारखेपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून आपल्याला 108 वेळा जप करून अभिषेक करायचा आहे किंवा फक्त एक वेळा पुरुष सूक्त म्हणून देखील तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती ताम्हनातून बाहेर काढून ठेवायची आहे, ती कोरडी करायची आहे. मूर्तीला अष्टगंध किंवा चंदन लावायचं आहे, पिवळी फुलं अर्पण करायची आहे, धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि अखंड आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड मंत्रजाप करायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णाला तुळशीपत्र देखील आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि एकादशीच्या दिवशी तुळस तोडत नाही, त्यामुळे तुळशीपत्र हे आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायचं आहे. कारण या दिवशी तुळशीचा देखील उपवास असतो आणि त्यामुळे या दिवशी आपण तुळशीला स्पर्श देखील करत नाही किंवा जल देखील अर्पण करत नाही. तर तुळशीपत्र अर्पण या दिवशी आवर्जून करायचं आहे. त्यानंतर भगवान विष्णूंच्या सेवा करून झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्रम देखील पठण करायचं आहे. त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करायचं आहे. आणि एकादशीचं औचित्य साधून 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचे पठण करा. तर बघा, सोमवारी रात्री 12ला अंघोळ करून म्हणजेच 11:45लाच आपल्याला अंघोळ करून मांडणी न करता फक्त देवासमोर बसून देखील तुम्ही ही सेवा करू शकता. तसेच एकादशी प्रत्येक एकादशीला विष्णू सहस्रनाम हे रात्री 12 वाजता 12 वेळा पठण केलं तर आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टी देखील असाध्य गोष्टीसुद्धा साध्य होतात. बरेच लोक ही सेवा करतात आणि ज्यांना नाही शक्य तर त्यांनी व्यंकटेश स्तोत्रमचे एकदा तरी पठण करावे आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी 21 वेळा आवर्जून पठण करावे. तर सुरुवातीच्या 20 वेळा आपल्याला 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि 21व्या वेळी आपल्याला फलश्रुती देखील म्हणायची आहे. अतिशय सुंदर अशी ही सेवा आहे. तसेच ज्यांचं लहान बाळ आहे तर त्यांनी रात्री नाही जमलं तर तुम्ही दिवसभर देखील करू शकता. तर सकाळी 7, दुपारी 7 आणि संध्याकाळी 7 याप्रमाणे देखील तुम्ही सेवाही करू शकता. आणि तुम्हाला शक्य झालं तर एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा. कारण एका बैठकीत केलं तर अतिउत्तम. आणि नाही शक्य झालं, तुमचं लहान बाळ आहे किंवा काही आजार असेल तर तुम्ही सकाळी 7, दुपारी 7 आणि संध्याकाळी 7 या पद्धतीने देखील करू शकता. त्यासोबतच एकादशीला सत्यनारायण देखील तुम्ही करू शकता. फक्त जो सत्यनारायणाचा आपण जो शिरा बनवतो, नैवेद्यासाठी जो शिरा बनवतो, तर नैवेद्य म्हणून शिरा न ठेवता फक्त खडीसाखर आपल्याला ठेवायची आहे. आणि ज्या पद्धतीने आपण इतर दिवशी पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. फक्त शिऱ्याचा नैवेद्य न ठेवता आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यानंतर श्रावणी दुसरा सोमवार आहे आणि त्या दिवशी एकादशी आली आहे. तर उपवास कसा सोडायचा, तर बघा, भगवान शंकर यांचा सेवा करण्याचा महत्त्वाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ असतो आणि तुम्ही भगवान शंकरांची जी काही सेवा उपासना तुम्ही केली तर ती झाली की संध्याकाळी आपण काही नैवेद्य ठेवणार आहोत.
तर दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि तो जरी दाखवला आणि त्यानंतर नंतर तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर वरण भात भाजी पोळी दाखवली तरीही चालेल. पण जो आधी दही भाताचा नैवेद्य दाखवणार तर त्यासोबत दही भाताचा वास आपल्याला घ्यायचा आहे, तर त्याने खायची वृत्ती झाली तरीही आपला उपवास हा सोडतो. आणि ज्यांची एकादशी नाही तर त्यांनी संध्याकाळी डायरेक्ट उपवास सोडला तरीही चालेल. एकादशीला भगर खाऊ शकता, पण सोमवारी भगर चालत नाही. तर अशा वेळी तुम्ही काय करावे, तर दोन्ही वेळी तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकता. त्यासोबतच भागवत एकादशी हा देखील खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण देखील करू शकता. बऱ्याच ठिकाणी या ग्रंथाचे पारायण केले जातात. ज्यांना शक्य नाही तर त्यांनी व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड मंत्रजाप तुम्ही करू शकता. आणि ज्यांना शक्य झालं तर त्यांनी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण आवर्जून या दिवशी करा. अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा दिवस आहे, तर नक्कीच या सेवा तुम्ही या दिवशी करा.